राम राम मंडळी, तर स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. मी ओमकार कुंभार, राहणार औसा. आता तुम्ही म्हणसाले तोंडाला काय लावलं हिरवं हिरवं. थांबा सांग तुम्हाला काय लावलंय तोंडाला. हे काय नीमचा फेस पॅक आहे म्हणलं ती बाबा दीदी, तिनं लावलं ती. मग तिला दे म्हणलं मला थोडा लावायला. गोरं पडलो तर पडलो, आज पोरडाचा पेपर आहे. मागे पुढे कसं पूर्व आहे, तर जरा इम्प्रेशन चांगलं पडावं म्हणून लावलो तोंडाला. 15 ते 10 मिनिटात ती वाळलं की मग धुवून घेऊ म्हणलं. धुवला तर तेवढ्याच आविष्कारचा फोन आला मला, तर काय तर बाहेर खायला जाऊ. मग आपण काय थेट उचललो आपली गाडी ना आविष्कार काढ हिता आल्याच्या नंतर त्याला विचारलं, चल भाऊ काय खायचं सांगायचा. मग त्यानं म्हणलं चल जाऊन डोसा खाऊन येता. मग म्हणलं चल ठीक आहे जाऊता. मग काय आविष्कारनं म्हणला भाऊ मला आपण घ्या क्लिपमध्ये. मग त्याला म्हणलं चल ठीक आहे घेतो. मग त्यानं असं काय हातावरी करून केला बाबा. मग काय त्यानं एक इडली वडा मागविला होता. मग त्यानं काय इडलीच नव्हती बनलेली, मग त्याला फक्त वडा दिला. आम्ही काय डोसा मागवला. मग डोसा वगैरे सगळं खाल्ल्याच्या नंतर आम्ही थेट निघालो घराकडं. काय का गाडीवर बी जाऊ शकता, पण आमच्यात बघा तर किती काय मस्ती आहे. आम्ही काय 2-2 गाड्या घेऊन चालू होतो. मग काय आपण घरी आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे केलो आणि थेट निघालो आपल्या पेपराला. आता तुम्हाला माहित असेल माझी किती उरपाटी काम आहे. आणि टायमाला मला शर्ट इस्त्री नको. मग काय आपण थेट आलो शर्ट इस्त्री करायला. शर्टाची इस्त्री झाल्यानंतर आपण शर्ट घातलून थेट आलो आपल्या मित्राकडे. त्याला घेतलो आणि आपण चाललो पेपराला. माझा आणि त्याचा एका सेंटरवर आला नंबर, मग त्याला पण घेऊन चाललो होतो. आमच्या दोघांची मैत्री अशी झाल्या ना, गेममध्ये फ्री फायरमध्ये मैत्री झाली आहे. मग काय त्याला घेऊन आपण चाललो होतो पेपराला. मग त्याला काय विचारलं झालं का नाही भाऊ काय तयारी. त्याने म्हणलं तयारी का फियारी असं उठून येऊला पेपर दिला. मग मी म्हणलं सेम भाऊ माझं तसंच झालंय. हिथं आल्याच्या नंतर त्याचे काय मित्र भेटले, मग त्यांना बी थोडं बोललो. मग काय थेट येऊन बघताय तर एक्झाम सेंटरच्या बाहेर काय अशी रांग लागली, काहीतरी खायला वाटलाय तसं रांग लागली. दम्मानं बी जाऊ शकता, पण काय नाही ह्यांना गडबडच करायची. मग काय असं बॅगा ठेवलो इथं. मग थेट गेलो पेपर द्यायला. पेपर झाल्याच्या नंतर असं बसलो होतो पोरामध्ये चहा पीत. मग काय त्यांना बोललो कसा गेला काय पेपर. त्यांनी काय म्हणले सोपी भाईचा विषयच लय हार्ड आहे. सोपी भाईमुळे पेपर जर असा गेला नंबर 1 विचारताच येईना. मग काय तिथून आल्याच्या नंतर यशच्या घराकडे गेलो. त्याला त्याच्या घरी सोडलं ना आपण चाललो आपल्या घरी. तर ह्या मिनी ब्लॉग मध्ये एवढंच. धन्यवाद ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.